नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये आज आपण तांदळाच्या पापड्या बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी इथे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे 3 दिवस भिजत ठेवायचे। सकाळी आणि संध्याकाळी तांदळाचं पाणी चेंज करून घ्यायचे। 3 दिवस तांदूळ पाण्यात भिजवून झालेले आहेत। ते आता मिक्सरला वाटून घेऊया बारीक। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते तांदूळ वाळवून चक्कीमधून दळूनही आणू शकता। तांदूळ एकदम बारीक पिसून घेतलेले आहेत। तांदळाचं जे पीठ वाटून घेतलेलं आहे त्यात पांढरे तीळ टाकून घेतले। यातच पापडकाळ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पातेल्यात पाणी उकळून झालेलं आहे, त्यात पीठ टाकून घेऊया। मोठे ते मंद आचेवर पीठ शिजवून घ्यायचे, सतत ढवळत राहून। या पिठाला चिकटपणा किंवा तार सुटेपर्यंत व्यवस्थित ढवळून घेत राहायचंय। तांदळाचे पापडे करण्यासाठी पीठ तयार आहे। या पद्धतीनेच पीठ तयार करून घ्यायचे। पापड्या टाकून घेऊया आता प्लास्टिकच्या कागदावर। याच पद्धतीने सगळ्या पापड्या करून घेऊया। सगळ्या तांदळाच्या पापड्या प्लास्टिकवर वाळत घातलेल्या आहेत। 2 दिवस चांगलं ऊन देऊन वाळवून घ्यायचं। तांदळाच्या पापड्या पूर्ण वाळवून झालेल्या आहेत। आता ते तळून बघूया। बघू शकता पांढरे शुभ्र असे खूप छान पापड्या होत आहेत। तांदळाच्या झटपट तयार होणारा पदार्थ आहे। वाळवणी मधली रेसिपी तांदळाच्या पापड्या तयार आहेत। कुरकुरीत अशा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा। स्नेहल्स किचनला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।